हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इथं 32 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. त्यासाठी हे बघा, इथं मी न्यूजपेपर घेतला आहे. हे बघा, ही फोल्ड बाजू आहे. फोल्ड बाजू माझ्या समोरच्या बाजूला आहे. आपण पाठीचा व फ्रंटचा दोन्ही भाग एकाच ह्याच्यात काढणार आहे. हे बघा, मी असं न्यूजपेपर घेऊन घेतला आहे. चला आता आपण यावर मापे टाकूया. अगोदर आपण उंचीचं माप टाकूया. उंची आपली 13 इंच आहे. त्याच्यामध्ये प्लस 1 इंच करून 14 इथं मार्क करायचे. हे बघा, 14 इथं मार्क करून घ्यायचे. इकडे देखील एक मार्क करून घ्यायचे. तर आपण सरळ लाईन पट्टीनं ओढून घेऊया. सरळ लाईन ओढून घ्यायची. आपण आता वरती शोल्डरचं माप टाकणार आहे. शोल्डर 5.5 आणि गळा रुंदीचं 2.5 इथं असं मार्क केलं आहे मी. मोंढा 5.5च घेणार आहे आपण 32 साईजला. त्यानंतर आता आपण इथं जिथून मोंढ्याचं माप घेतलं आहे तिथून आपण व्यवस्थित चेक करून घ्यायचं. सरळ लाईन ओढून घेऊ आपण आता. तर या लाईनवर आपल्याला छातीचा माप टाकायचं. 32चा चौथा भाग 8 इंच होतो. त्याच्यात प्लस शिलाई मार्जिन 2 इंच. मी असं 10 इंचावर एक मार्क करून घेतले. तर सरळ लाईन ओढून घ्यायची इथून. आता इथून आपण मोंढ्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावर आणि 1.5 इंचावर अशी मार्किंग करून घेणार आहे. बॅकचा आपण 1.5 इंचावर देतो आणि फ्रंटचा 1 इंचावर देतो. त्याच्यानंतर इथं मी पुढच्या गळ्याचं माप टाकलं आहे. पुढचा गळा माझा 6 इंचचा आहे. अर्धा इंच प्लस करून शिलाई मार्जिनसाठी 6.5 मार्क करून खालून गळा रुंदीचा 2.5 मार्क करून घेतले आणि अशी सरळ बॉक्स आता मी तयार करून घेते. आता आपण खाली कमरचं माप टाकणार आहे. कमर 6 इंच आहे. त्याच्यानंतर बॅकला टक्स देतो तिथं 1 इंच घेतलं आहे आपण आणि शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. आता आपण हे माप जोडून घेऊ. ते इथून मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बॅकचा पण देऊन घ्यायचा आहे. दोन्ही मोंढ्याचे आकार देऊन घ्यायचे. पुढचा गळा राऊंडच आहे. तर मी इथं अशा कर्व शेपने राऊंड गळा ड्रॉ करून घेते. त्यानंतर आता आपल्याला प्रिन्सेस कटच्या आकारासाठी वरतून आपल्याला 10 इंचावर एक मार्क करायचं आहे. त्या 10 इंचापासून आपल्याला साईडनी 3.5 व एक मार्क करायचं आहे आणि खाली 3 व एक मार्क करायचं आहे. त्या 3च्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्क करायचं आहे. प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी आता हे माप आपण जोडून घेऊ. त्या 1.5 इंचापासून आपल्याला वरती 2 इंच मार्क करायचं आहे. असं तिरपं जोडून घ्यायचे. व्यवस्थित ठेवून घ्यायचे. जसं येईल तसं हाताने देखील आकार देऊ शकता तुम्ही. तेव्हा असं तिरपं जोडून घेतलंय मी आता आणि ते पुढे आपल्याला मोंढ्याच्या साईडला जॉईन करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मोंढ्याच्या साईडला जॉईन करून घ्यायचे. हे असं देखील ठेवून आपण आकार देऊ शकतो. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर खालून आपल्याला अर्धा इंच वाढवायचे. अर्धा इंच आपण फक्त फ्रंटसाठी वाढवणार आहे. हे बघा, खालून मी अर्धा इंच वाढवून घेतले. त्यानंतर आपल्याला इकडनं प्रिन्सेस कटचा जो आकार दिला आणि त्यासाठी आपल्याला वाढवून लागतं. त्याच्यासाठी मी खालून 1.5 इंचावर मार्क केलंय आणि वरतून 1 इंचावर मार्क केलंय. हे फक्त फ्रंटसाठी, कारण आपण तिथं जो आकार दिला आहे ना तिथं आपल्याला लागतं. ते कट होतं ना, त्याच्यासाठी आपण इथं इकडे वाढवून घेतो. खालून 1.5 आणि वरतून 1 इंच असं माप घेतलंय आणि असं तिरपं, हे बघा, अर्धा इंच आपण घेतलंय ना, हे असं तिरपं असं जॉईंट करून घ्यायचंय.
दोन्ही साईडला तसंच जॉईन करायचं आहे आपल्याला त्या आकारापासून तिरपं. आता आपण कट करून घेऊ. अगोदर मी सरळच कट करते, नंतर ते तिरपं कट करून घेईल. तर हे फोल्ड आहे ना दोन्ही भाग वेगवेगळे करते मी, फ्रंटचा आणि बॅकचा. पुढचा गळा देखील कट करून घ्यायचा आहे. आपल्याला बॅकचा मोंढा आणि आर्किंग जी केली होती आपण ती कट करायची राहिली. मी परत एका अशी व्यवस्थित पेपर ठेवून घेते, व्यवस्थित सेट करून. मोंढा आणि जे आपण मार्क केलं होतं ते कट करायचं बाकी राहिलं होतं, ते अगोदरच कट करायला पाहिजे होतं, पण लक्षात नाही राहिलं. आता मी पुन्हा एका ठेवून घेतले आणि बॅकचा मोंढा कट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने. आता हे मी कट करून घेते, वाढवेल माप, पण आपल्याला बॅकच्या याच्यामध्ये ते कट करून टाकायचं. बॅकला लागत नाही आपल्याला, फक्त फ्रंटसाठी लागतं. हे बघा आता आपण हे फ्रंटचा मोंढा कट करून घेऊ. तर खालचं देखील कट करायचं आपल्याला. हे तिरपं असं आपण जॉईन केलं इथे. उद्या प्रिन्सेस कटचा आकार कट करून घेऊ आपण. या बाजूचं तिरपं देखील कट करून टाकायचं आहे आपल्याला. तर हा आकार आपण असा कट करून घेऊ. आता आपण जे फ्रंटला जे वाढवले होते ते कट करायचे, खालून अर्धा इंच कट करायचं आहे आपल्याला. हे बघ मी अशी सरळ लाईन ओढून घेतली. तुम्ही माप घेऊन देखील कट करू शकता. त्यानंतर कमच्या साईडने तिकडनं आपल्याला मोंढ्याकडनं वरतून 1 इंच खालून 1.5 इंच असं जे माप आपण फ्रंटला घेतलं होतं ते देखील कट करून टाकायचे आपल्याला इथे. हे बघा आपली आता प्रिन्सेस कटची सर्व कटिंग झाली आहे. आता आपण बाई कट करण्यासाठी बॅकचा मोंढा मोजून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवून तो मोजून घ्यायचा आहे. 8.5 आला आहे. आता इथं मी असा पेपर घेतला आहे. तर फोल्ड बाजू ही फोल्ड बाजू आपल्याला बाईची लांबी टाकायची. बाई 4 इंचाची आहे, तर मी त्याच्यात 1 इंच प्लस करते 5 मार्क करून. कॅप हाईसाठी 2.5 मार्क केलं आहे. आणि आपण जो बॅकचा मोंढा काउंट केला होता ना 8.5, तो 8.5 मार्क करून घेतला आहे मी इथं. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घेतली होती आपण 2 इंच, ती शिलाई मार्जिन देखील मी ड्रॉ करून घेतली. त्या सरळ लाईन ओढून घ्यायच्या आहे. त्या 2 इंचापासून आपल्याला यात असं तिरपी लाईन ओढायची आहे. या तिरप्या लाईन्स आपल्याला सेंटर काढून घ्यायचा. अगोदर आपण दंडघेर घेऊ. खालून दंडघेर आपला 5 इंच आहे, त्याच्यात शिलाई मार्जिन 2 इंच. या तिरप्या लाईनचं सेंटर काढून घ्यायचं आहे. त्या इथून असं 1 इंच सरळच ठेवायचे. त्यानंतर खाली असं आकार देता आणायचा आहे. त्या सेंटरला आपल्याला जॉईन करायचं आहे. सेंटरपासून खाली आपल्याला असं इकडं असं जॉईन करायचं आहे. फ्रंटचा देखील देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला जे आपण बॅकचा जो मोजला होता ना मोंढ्याचा राऊंड, तो आता आपल्याला इथं बॅकच्या आकारावर ठेवून व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आणि जिथं 8.5 येतं आहे तिथं आपल्याला मार्क करायचं आहे. आता फ्रंटचा देखील आपण मोजून घेऊ. अगोदर फ्रंटचं बघून घेऊ. हे बघा असे व्यवस्थित एका ठेवायचे. वरतून अर्धा इंच सोडायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं हे बघा चेक करून घ्यायचं आहे. किती आलं आहे? 10 इंच आलं आहे. तर आपलं तिथं अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये दोन्ही भाग जॉईन करण्यात जाणार. 1 इंच सोडून आपण इथं 9 मार्क करू.
हे बघा 9 इंच इथं मी मार्क केलं आहे. आता 9 आणि 8.5 या दोघांना सेंटर काढून खाली दंड घेरला जॉईंट करायचं आहे आणि अशी बाई कट करून घ्यायची. आता अशा पद्धतीने बाई कट केल्यावर कमी जास्त होत नाही, व्यवस्थित आपले म्हणजे ब्लाऊजला जॉईंट होती बाई, कोणताही भाग जास्ती व कमी होत नाही. आता फ्रंटचा देखील भाग कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल ताई तर व्हिडिओला एक लाईक जरूर करत जा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर शंभूज क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील. धन्यवाद.